आदिवासी मुलांच्या पोषण आहारासाठी राबविला जाणारा उपक्रम कौतुकास्पद. परदेशी शिष्टमंडळाकडून आदिवासी प्रकल्पाला भेट. घोडेगाव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव कार्यालय आणि हार्वेस्ट प्लस यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण पोषण आहार प्रकल्पाला नुकतीच आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाने भेट दिली. या भेटीदरम्यान परदेशी पाहुण्यांनी प्रकल्पाच्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहाला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली आणि आदिवासी मुलांसाठी तयार करण्यात येणाऱ्या झिंकयुक्त गव्हाच्या चपातीचा आस्वाद घेत प्रकल्पाच्या दर्जेबाबत समाधान व्यक्त केले. प्रकल्प कार्यालयाच्या वतीने प्रकल्पाधिकारी श्री प्रदीप देसाई, सहाय्यक प्रकल्पाधिकारी संदीप पाटील आणि सोनल कोतवाल यांनी सर्व पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. या शिष्टमंडळामध्ये मी मॅनफ्रेड, हॅपल फाउंडेशन जर्मनी, मिस जोसेफिन, हार्वेस्ट प्लस वॉशिंग्टन DC, प्रतीक उनियाल, कंट्री लीड IFPRI, स्वाधीन पट्टनायक, कंट्री मॅनेजर, हार्वेस्ट प्लस सोल्युशन्स, सान्या शर्मा, कम्युनिकेशन लीड, महेश लोंढे, संस्थापक ॲग्रोझी ऑर्गॅनिक्स. प्रकल्पाची वैशिष्ट्ये: बायोफोर्टिफाईड गहू, स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेला झिंकयुक्त गहू थेट मुलांच्या ताटात पोहोचत आहे. स्वच्छता आणि शिस्त: मध्यवर्ती स्वयंपाकगृहातील स्वच्छतेचे शिष्टमंडळाने विशेष कौतुक केले. पोषक खाऊ: 1000 विद्यार्थ्यांना 6 महिन्यांसाठी आठवड्यातून 3 वेळा लोहयुक्त बाजरीपासून बनवलेले लाडू आणि कुकीज पुरवले जात आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेला हा पोषक गहू थेट मुलांच्या ताटात पोहोचत आहे. ही बाब आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, असा अभिप्राय पाहुण्यांनी दिला. भविष्यातील वाटचाल: आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव आणि हार्वेस्ट प्लस यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. भविष्यात यामध्ये अजून बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करून या क्षेत्रातील विकासाला चालना देण्यात येईल, अशी अपेक्षा प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी व्यक्त केली आहे. And today it was wonderful to visit a central kitchen with the partnership of Harvest Plus Solutions, ITDP, and the Ministry of Tribal Affairs. Very wonderful to see the biofortified zinc wheat that's being produced locally and has nutritional benefit for children being used for school meals. And really wonderful to smell and see the chapati being made and get to taste them. So I'm very excited for this initiative to continue and to help benefit the economic and nutritional goals of the nation.